मग या देवदिवाळीत तुम्ही काय कराल? तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून गंगा नदीत स्नान करावं किंवा घरातच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावं. स्नान झाल्यावर भगवान शिव, भगवान श्री हरिविष्णू आणि इतर देवतांची पूजा प्रार्थना करावी. संध्याकाळी नदीच्या काठावर किंवा मंदिरात जाऊन दिवे लावावेत किंवा घरीच पाण्याच्या ठिकाणी दिवे लावावेत. शक्य असल्यास घरातील पूजेच्या ठिकाणीही दिवे लावावेत. भगवान श्री गणेश, महादेव आणि भगवान श्री हरिविष्णू यांची यथायोग्य पूजा करावी. फुले, तूप, नैवेद्य आणि बेलाची पानं अर्पण करावीत आणि या दिवशी पिठाचे 11, 21, 51 किंवा 108 दिवे बनवून त्यात तेल टाकून विहिरीजवळ दिवे लावावेत. आणि हेही शक्य नसेल तर घरातील पाण्याने भरलेल्या भांड्याजवळ हे दिवे लावून दीपदान करावेत. या दिवशी दीपदान करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं, कारण या दिवशी केलेलं पुण्यकार्य आणि दान वर्षभर गंगाजल सेवन केल्या इतकं फलदायी मानलं जातं. म्हणूनच या दिवशी केलेल्या पुण्यकार्याने घरात सुखसमृद्धी नांदते असं सांग